पदयात्रेमध्ये व्यायाम करणं फार महत्त्वाचं असतंय, कारण पदयात्रा म्हटल्यानंतर एक दिवसामध्ये आपण 30 ते 40 किलोमीटर आपण वॉकिंग करत असतोय. वॉकिंग करत असते आपण पाय पकडणं, कमर पकडणं, आपलं हात पकडणं ही कारवाई होत असते. त्याच्यासाठी काही एक सूक्ष्म व्यायाम आहे. तो सूक्ष्म व्यायाम आपण करत राहिला तर थकावट येत नाही, पाय पकडणार नाहीत, हात पकडणार नाहीत, तर आरामशीर आजचा म्हणजे दररोजचा दिवस विघ्नपर्यंत चालत जाणार तुमचा. त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे व्यायाम. तुम्ही मनापासून व्यायाम केला तर ही पदयात्रा काहीच वाटणार नाही. प्रत्येकालाच दर्द होते, पण व्यायाम केल्यानंतर दर्द कमी होऊ शकते. त्यामधला पहिला प्रकार आहे हात वर. हे रिलॅक्स पोझिशन आहे. रिलॅक्स पोझिशनमध्ये ज्या वेळेला तुम्ही चालत येत आहे तेव्हा हाताला मुवमेंट करायचा आहे. फुल साईड, कमर खाली, नीचे खाली, डाऊन, वरती. हा एक नॉर्मल प्रकार झाला. याला सूक्ष्म व्यायामामध्ये आपण घोषित करतोय. दुसरा आहे लॉकअप सिस्टम. लॉकअप सिस्टम मध्ये दोन्ही हात, दोन्ही बोटे कंद्याला लावून लॉक करायचे आहेत आणि 3 वेळा पुढे, 3 मागे मागे. 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3. ह्या पद्धतीने करत राहिला तर तुमचं ज्यावेळी बॅग आपल्या खांद्यावरती असती तिथं जे चॉकअप होते ते होऊ शकत नाही. याचं कारण आहे. दुसरं म्हणजे कमरचा व्यायाम. कमरवर हात 3 वेळा. 1 2 3, 1 2 3. ह्या पद्धतीनं केलं तर कमरचं दर्द कमी होऊ शकतंय. पायाच्या नसा खुलण्यासाठी पाय पुढे 1 2 3, 1 2 3. ह्या बाजूला असं एक 6 वेळा, ह्या बाजूला अँटी क्लॉक क्लॉक 1 2 3, 1 2 3. ह्या पद्धतीनं करायचं आहे. त्यानंतरचा नॉर्मल व्यायाम आहे. कुणाचं पाय दुखत असेल, नॉर्मली सूक्ष्म व्यायामामध्ये हा सामील व्यायाम होतोय. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. पाय चेंज. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 2 1 2. ह्या पद्धतीनं आपलं पाय काय होतात, हलकं होतात. त्यानंतर कोणाची नस पकडली असेल तर थोडा डावा पाय वर करायचा. ह्या पद्धतीनं अप वर, चेस्ट अप. आपल्या चेस्टला लावण्याचा प्रयत्न करा. होत नसेल तर राहू दे. व्हेरी गुड. डाऊन. नेक्स्ट बदली. डाऊन. त्यानंतर आपला बॅलन्स व्यवस्थित ठेवण्यासाठी ह्या पद्धतीनं अप. दोन्ही हात साईडला, वरती, डाऊन. नेक्स्ट पैर बदली. डाऊन. रिलॅक्स. आता आपल्याला रिलॅक्स व्हायचं असेल तर पहिलं जी कारवाई केली ती डाऊन, वरती, डाऊन, टाळी. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ.